आणि आता काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात। सांगलीच्या माणेराजुरीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला। लेकीला वाचवण्यासाठी आईनं तलावात उडी घेतली, मात्र दोघींनाही जीव गमवावा लागला। घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त। साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी बुराई मध्यम प्रकल्पातून 56.32 दशलक्ष घनफूट पाणी सोडलं। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आवर्तन सोडण्यात आलं, त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील हिरणपुरीत अवैध वाळू वाहतुकीवरती पाचोड पोलिसांची कारवाई। 3 ट्रॅक्टर आणि 1 मिनी हायवा जप्त। 33,25,000चा मुद्देमाल ताब्यात। मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव। निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे काँग्रेसकडून रिट याचिका। एका खटल्याची माहिती उघड न केल्यामुळे नटराजन यांची उमेदवारी रद्द केली होती। राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांच्या 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला राज्य सरकारची मंजुरी। 23 वर्षांनंतर हा निर्णय झाल्यामुळे रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। अकोल्यात युरिया आणि खतांसाठी कृषी केंद्रांसमोर रांगा। जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध। कृषी विभागाची माहिती। शेतकऱ्यांनी अफवांवरती विश्वास न ठेवता खतं खरेदी करण्याचं आवाहन। परभणीत 3 लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ करून तिला मारहाण केल्याचा प्रकार। पतीविरोधात सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। परळीमध्ये आर्थिक व्यवहारातनं लिपिकाला 8 तास डांबून ठेवत मारहाण। बेल्ट आणि लाकडानं लिपिक अनिल पत्के यांना बेदम मारहाण प्रकरणी तिघांविरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सांगलीच्या जत नगर परिषदेतील कर निर्धारण अधिकाऱ्याला 50,000 रुपयांची लाच घेताना अटक। निवडणूक काळात काढलेले फोटो आणि केलेल्या व्हिडिओचे बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी। सांगलीतील शेतजमिनीच्या सामायिक रस्त्यावरनं 2 गटात हाणामारी। लोखंडी रॉड आणि लाठीकाठीने झालेल्या मारहाणीमध्ये 2 जण गंभीर जखमी। मारहाणीनंतर वाहनांची तोडफोड। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून दररोज 20% पाणी कपात करण्याचा निर्णय। पालिकेच्या विविध प्रभागांमध्ये 24 तास टप्प्याटप्प्यानं पाणी पुरवठा बंद राहणार।